पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, हा बाबा, मी जाऊन आलो बँकेत. नाही, बाकीचं काय आहे ते इन्शुरन्स कंपनी बघून घेईल. मी आता कलेक्टर ऑफिसला जाऊनच येतो मग. हा, ओके, बाय. हॅलो, हा बा, बोला. मी बरी आहे, तुम्ही कसे? आणि आई कशी आहे? अहो, खरंच बरी आहे मी. आबा, मी तुम्हाला घरी पोहोचून फोन करते. हो, करते मी. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब. साहेब, कुठे गेला होता तुम्ही? मी कधीपासून हाका मारते मध्ये तुम्हाला. एकदा सांगून तरी जायचं, न सांगता का गेला होता तुम्ही? कुठे होतात? आता कळलं तुला? जेव्हा आपल्या बरोबर आलेला माणूस आपल्याला न सांगता निघून जातं तेव्हा काय होतं ते? त्या दिवशी तू मला सोडून गेली होतीस ना, तेव्हा सुद्धा असाच घाबरलो होतो मी. सॉरी. मित्रा, मित्रा, रिलॅक्स. आता मी आहे ना तुझ्या समोर उभा. रडू नकोस. मी चल, बस निघूयात. मित्रा, मित्रा, फ्रँकली स्पीकिंग, मला माणूस म्हणून तू आवडायची. म्हणजे माणूस म्हणून तू खरंच खूप चांगली आहेस. हा, आता आधी तू या घरात नर्स म्हणून आलीस, पण तू नर्स नाहीयेस. तू या घरात येण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. हा, आता बाबा म्हणतायत की तू माझं रक्षा कवच वगैरे आहेस, पण दिस इज हाफ ट्रूथ. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर हे अर्ध सत्य आहे. पण माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळी तू माझा जीव वाचवलास. मी मित्रांना भेटायला गेलो होतो त्यावेळी तुझ्यामुळेच वाचलो. आणि आत्ता घरात जो काही इन्सिडेंट झाला त्यावेळी सुद्धा तूच बाबांना फोन करून सांगितलं होतंस, म्हणून मी वाचलो. सो तुझ्यासाठी माझा जीव खूप इम्पॉर्टंट आहे, करेक्ट? मग ज्या माणसाचा जीव तुझ्यासाठी इतका महत्वाचा आहे त्याला खरं सांगायला काय हरकत आहे? ते बघ, जे काही खरं आहे ना ते मला क्लिअर सांगून टाक. मी अजिबात तुला जज नाही करणार. प्लीज मला सांग, काय काय खरं काय आहे? साहेब, मी तुम्हाला आता काही नाही सांगितलं तर तुम्ही माझ्यावर चिडाल, मला माहिती आहे. पण मी तुम्हाला खरंच नाही सांगू शकत. साहेब, प्रत्येक गोष्ट माहीत असणं गरजेचं नाहीये ना. मित्रा, काही गोष्टी माहीत नसणं जास्त बरं असतं आपल्यासाठी. सॉरी साहेब. मिस्टर राजाध्यक्ष, मिस्टर राजाध्यक्ष, मिस्टर राजाध्यक्ष. हाँ,
तेजस मी डिझाईन्स बघतोय. नाही, गेले 2 तास तेच बघताय. थोड्या वेळात सांगतो. काय सांगणार? काय झालंय काय तुम्हाला मिस्टर राजाध्यक्ष? तुम्ही दिवसा ढवळ्या स्वप्न बघताय. नाही काय नाही. तुझ्या कॅपेबिलिटीजवरच शंका आहेत. युजलेस. असंच म्हणाला असतात ना, जर मी डिझाईन फायनल करायला एवढा वेळ घेतला असता तर. वेळ लागतो त्याच्याबद्दल पण काही नाही, पण एकदा सांगा म्हणजे तसं पुढे कळवायला मला. 15 मिनिटात सांगतो. सगळी करेक्शन करून देतो. एक्झॅक्टली. ठीक आहे, चालेल. मी वाट बघतोय. साहेब, हेच सत्य आहे. रुपाली बाई साहेबच या घरावर उठल्या आहेत. साहेब, तुम्हाला वाटतात तशा नाही आहे तो रुपाली बाई साहेब. त्याचं खरं रूप खूप वेगळं आहे. बोल रुपाली. अहो, सहज केला होता फोन. सहज? नाही, म्हटलं माझ्या नवऱ्याला इथे घरी असताना माझ्याशी बोलायला मिळत नाही. ऑफिसमध्ये गेल्यावर तरी वेळ मिळतोय का बघूया म्हणून. काय झालं रुपाली? काही नाही. असं का म्हणतेस? काय झालंय शेखर, तुम्ही टेन्शन मध्ये आहात का? शेखर, तुम्हाला माहितीये ना, तुम्ही टेन्शन मध्ये असाल तर किती त्रास होतो, जीव वरखाली होतो माझा. असे गप्प राहू नका, मला सांगा काय झालंय. टेन्शन वगैरे काय नाही. माझी शपथ आहे हा तुम्हाला. प्लीज सांगा मला, कसला विचार करताय तुम्ही, कसलं टेन्शन आलंय? हं? रुपाली, हे बघ, आर्किटेक्ट समोर बसलाय. मी आता नाही बोलू शकत. मीटिंग आहे आमची. तुला मी नंतर करतो फोन. नेत्राने नक्कीच शेखरला काहीतरी सांगितलं असणार. याशिवाय शेखर माझ्याशी असं नाही वागणार. काय करायचं या नेत्राचं? हा बाबा, जस्ट पोचलो घरी. बाबा, मी आलो असतो ऑफिसला, घ्यायला यायची काय गरज आहे? मामाला डिस्चार्ज मिळतोय. मी त्यांना आणायला हॉस्पिटलला चाललोय. त्यांना घरी घेऊन येणार आहे, म्हणून तुला म्हटलं की तू रेडी राहा, मग आपण ऑफिसला येऊ. ओ, दॅट्स ग्रेट ग्रेट ग्रेट. बाईसाहेब, मी म्हणाले होते ना तुम्हाला, या घरातल्या कोणालाच मी काहीही होऊ देणार नाही. त्यात तुम्ही सुद्धा येता. अजूनही वेळ गेली नाहीये. तुमच्या मनातले विचार काढून टाका. आई, ओकेस ना तू? काय झालं, चक्कर आली होती तुला? बर, तू आधी ये, बस बस इकडे. आई, लक्ष कुठे असतं तुझं? आता पडली असतीस तर किती लागलं असतं तुला? ती नेत्रा तिथे नसती तर काय झालं असतं कळतंय का तुला? तू ये, बस आधी, बस. तू बस, मी पाणी घेऊन येतो. हा, अद्वैत साहेब विचारत होते
तेव्हा असं वाटत होतं की त्यांना सगळं सांगून टाकावं. त्यांना सगळं खरं सांगता आलं असतं तर किती बरं झालं असतं. पण नाही, अद्वैत साहेबांना सत्य सांगता येणार नाही. सामान कोणी बाहेर काढलं? कोण आलं असेल खोलीत? रुपालीबाई साहेब. तू बोललास का बाबांशी? म्हणजे नेत्राचं हे काय प्रकरण आहे खरंच काही कळत नाहीये मला. आई ती काहीच नीट सांगायला तयार नाहीये. हो, पण म्हणजेच काहीतरी घोळ आहे ना आधी. या बट स्टील आय एम नॉट गेटिंग इट एक्झॅक्टली. मला एवढंच म्हणायचं आहे, म्हणजे मला एवढ्याच गोष्टीची भीती वाटतेय की तिने शेखरच्या मनात उगाच आपल्या नात्याविषयी भलतं सलतं भरवायला नको. म्हणजे मागच्या वेळेला बघितलंस ना, शेखर कसे सगळ्यांच्या उशीखाली पिंपळाची पानं ठेवत होते. त्रास होतो रे सगळ्यांना, उगाचच्या उगाच वाद होतात घरात. डोंट वरी आई, तिने कितीही मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केले ना तरी मला काहीच फरक पडणार नाही. रुपाली, अगं शेखर यांना हॉस्पिटलमधून घेऊन येतोय. हो ना, मी वाटच बघत होते कधी बाबा बरे होऊन येतात त्याची. हे बरे होऊन आले असते ना तर खूप बरं झालं असतं. आजी, तुला माहितीये ना आजोबा किती जिद्दी आहेत ते. डोंट वरी, बरे होतील ते आता. मी आले. हा, तू कुठे चाललीस आई? आले आले. आधी तू बरा आहेस ना रे? नाही म्हणजे सगळी एकदम गडबड झाली ना. मला सांग, तुला कसा दिसतोय मी आता? एकदम कूल. आली वाटतं. रुपाली, हे आले ग. चल. थांबा, आई येते. या बाबा. त्यांची फाईल. थँक्यू. वेलकम. अहो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बरे होणार. मी आता नाशिकला जाऊन आलीये ना, त्र्यंबकेश्वरला हात जोडून आलीये मी. बाबा, ओळखलत ना मला? रुपाली, तुमची लाडकी सूनबाई. लेकीसारखी तर आहे मी तुम्हाला. आता तुमची काळजी मी जातीने मी स्वतः घेईन. बाबा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. आणि आता लवकर बरं व्हायचंय तुम्हाला. काय अगं बाई, तू का थांबलीस इथे?
बघ तुला बाबा घाबरतायत. आई बघा ना कसं करायला लागले परत. शेखर, मी तुला काय सांगितलं होतं की यांच्या सावलीला सुद्धा हिला उभं करू नकोस म्हणून. सांग तू तिला. नाही नाही, आता सोक्षमोक्ष लावूनच टाकायला हवा. आजी, मला माफ करा. आजोबांबरोबर जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. मी चुकून आजोबांना जास्त औषध दिलं होतं. नशीब आता तरी कबूल केलंस. चुकून झालं आजी. बस एक शब्द बोलू नकोस. तू आता आमच्या खोलीत फिरकायचं सुद्धा नाही. शेखर, ही तुझी जबाबदारी आहे. सांग तू तिला. कळलं का तुला? आधी चल आपण ह्यांना आत घेऊन जाऊया. सावकाश. राजकारण खेळणं बरं जमतं तुला. बाईसाहेब, कधी राजकारण म्हणताय, कधी युद्ध म्हणताय. नक्की काय ते एकदाच ठरवून घ्या. आजोबांना मारण्याचा प्रयत्न तुम्हीच केला होता हे माहिती आहे मला. आणि आज ना उद्या हे सत्य नक्की बाहेर येणार. मी आता कोणालाही काही बोलले नाही. ही मी तुम्हाला दिलेली संधी समजा आणि जमल्यास या संधीचं सोनं करा. अजूनही वेळ गेली नाहीये. आजी, तू आता उगीच विचार करत बसू नकोस. He'll be fine. हं? मला तर ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर नकोय. पण तुझ्यासाठी मी मी तुझा राग समजू शकतो, पण मला सांग, नेत्राबद्दल असं किती काळ तू मनात राग धरून ठेवणार आहेस? हे बघ शेखर, तू म्हणतोयस ना म्हणून ती या घरात आहे. माझ्या हातात असतं ना तर मी केव्हाच तिला जायला सांगितलं असतं. नेत्रा, या घरात काय आहे ह्याविषयी आपलं बोलून झालंय. आणि मला सांग, आपला अद्वैत सुखरूप राहायला हवा का नको? उलट मी तर म्हणते माझं आयुष्य त्याला लाभू दे, तो सुखरूप राहू दे. आजी, पण तू लक्षात ठेव, नेत्राला मात्र मी कधीच माफ करणार नाही. अगं पण तिने तिची चूक कबूल केली आहे ना, सगळ्यांसमोर केली आहे. आणि मला सांग, बाबांची व्यवस्थित काळजी तिच्यापेक्षा चांगली कोण घेऊ शकतं अजून? बाबा नाही. नेत्रा आजोबांची काळजी घेऊच शकत नाही, कारण ती नर्स नाहीये. आणि इथून पुढे आजोबांची औषधं, त्यांची काळजी घेणं ही कामं फक्त आणि फक्त आई करेल. That's it. रुपाली बाई साहेबच या घरावर उठल्या आहेत. आता आजोबांना मुद्दाम जास्त औषध देऊन त्यांना मारून टाकायचा प्रयत्न केला गेला. मी आलोच, मला जरा एक काम आठवलं. आलो.
बाबा पण ऑफिसला जायचंय ना आपल्याला. हां जायचं ना ऑफिसला, जाऊया ना आपण. मी काम करून आलो आणि मग जाऊया आपण ऑफिसला. हां